तुमच्या मनातला आमदार कोण? सुधीर गाडगे. दादा सुधीर दादा. भाजप सुधीर दादा काम केलेला माणूस. ते सांगलीमध्ये भाजपचाच वार आहे. स्थानिक लेवलला गाडगे साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. सुधीर गाडगे 100% काम आहे. गाडगे साहेब. गाडगे माणूस चांगला. बीजेपी सुधीर दादा गाडगेंचा लोकांचा आग्रह आहे त्यांनी निवडून उभं राहावं म्हणून. गाडगेच वार गाडगे साहेबांनी भरपूर सहकार्य केलं. भाजपच पाहिजे आपल्याला. भेटून काय करायचंय? काम होतंय ना, भेटण्याची काय गरज आहे का? काम झालं की लोकांना काय पाहिजे? पण आता गेलं तर तुम्हाला भेटणार नाही. अहो विरोधक काय वाटत मग तुम्ही काय केला नाही? सीआयबी आहेत मग तुम्ही ह्याच्या अगोदर काय केलं नाही? 1 रुपये तुम्ही मदत केली नव्हता. हॅट्रिक करणार त्याने आणि सुधीर दादा येणार. तुमची इच्छा असल्या तुम्ही गेल्या तुम्हाला भेटणारच की. माझ्यात पॉवर आहे, मी तुम्हाला भेटून दाखवतो. जो विकास करेल तो आपला माणूस. 1001% गाडगे साहेब येणार. तुम्हाला विकास झालेला दिसतोय का इथं? आधी नव्हता आता दिसतोय. कुणी केला? गाडगेने. तुम्हाला कामं पाहिजे, रस्ते गटरी पाणी. त्याच्या पलीकडे काय पाहिजे? तुमची लाईट व्यवस्था. त्याच्या पलीकडे आता काय कंपडले सांगा तुम्ही. देशासाठी नरेंद्र मोदी हवा आहे आम्हाला आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपी पाहिजे. आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड. स्विमिंग, बोटिंग, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण. आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास. आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ज्याप्रमाणे सुरू आहे त्यानंतर आता प्रचार यंत्रणा देखील मोठ्या ताकदीने सुरू आहे आणि प्रचार सभा आणि प्रचार दौरे जे आहेत, रॅली असतील, विविध माध्यमातून उमेदवार जे आहेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केके न्यूजच्या वतीनं आम्ही देखील मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण आहे, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही हे जाणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि मी सध्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये फेरफटका मारतोय. या सांगली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय, मतदारांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सांगली विधानसभा मतदारसंघातील मी एका मुख्य चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. दादा नमस्कार. नमस्कार. ऊन तापलंय, होय आता निवडणुकीचं वातावरण तापले का नाही? आपले की काय वाटतंय, कुणाचं वार आहे? भाग्यश्री गाडगेच पण गाडगेच वार म्हणजे आता विद्यमान आमदार आहेत सुधीर दादा गाडगे, त्यांचं का हो, काय कारण असेल? काय रस्ता विस्ता सगळं त्यांच्या ह्याच्यात केल्यात त्यांनी. मग तुमच्या मनातला आमदार कोण असावा? चांगलं काम करणारं पाहिजे बस. आमची एवढी जे माझी मुलं. मामा काय माळ काकडी विकायला लागलाय? काकडी विकाले. कसा दर झालाय? 30 ला पाव 50 ला अर्धा. 30 ला पाव 50 ला अर्धा. म्हणजे डिस्काउंट दिला अर्धा किलोला. बर, मग आता एवढा डिस्काउंट तुम्ही दिलाय का? आमदारासाठी काय करणार आहे का? आमदारासाठी काय मतदानच करायचं. कुणाला करणार? सुधीर गाडगे. का हो? भाजपच पाहिजे आपल्याला. भाजपच पाहिजे का हो? भाजपाला स्वस्त करते का? स्वस्तच विषय नाही पण सुधार नाहीत ना. केल्यात सुधारणा. गाडगे साहेबांनी भरपूर सहकार्य केलं. बर, तरी आता काय वाटतं मग आता दुसरीकडे मातबर नेते आल्यात? बरोबर आहे. बर, हा आपल्याला पटतंय तसं हे करायचं. पडतं तसं करायचं. ज्यांनी कामं केलं त्यांना करायलाच पाहिजे. काय ते? ज्यांनी कामं केलं त्यांना आणायला पाहिजे परत. बर, काका तुम्हाला काय वाटतंय? दादा कोण? सुधीर दादा. का हो? काम आहे. कामं केली. आता हे माणूस 10 किलोमीटर वरून आलेला आहे. बर. त्यांच्या गावात पहिला रस्ता पण नव्हता. हा. आता रस्ता बघा आहे आमचा. झालाय रस्ता रस्ता तुमच्या इथे? भरपूर चांगला 1 नंबर रस्ता झाला. रस्ता झाला, शाळेचं काम झालंय. बर. परत झालेत. पुलं झाले, भरपूर कामं केली. पूल झाल्यात. हो पण विरोधक म्हणतात तिने काय कामच केलेलं नाही त्यांनी. म्हणणार की विरोधकांना म्हणणार की विरोधक म्हणणार. केल्यात खरोखरच त्यांच्याकडे कामं झाल्या, ते भेटत नाहीत म्हणे लोकांना सर्वसामान्य. भेटून काय करायचंय? काम होतंय ना, भेटण्याची काय गरज आहे का? काम झालं की लोकांना काय पाहिजे? भेटत पण त्याच्या ऑफिसमध्ये कायम असेल त्याने. असं कायम कधी पण आता गेलं तर तुम्हाला भेटणार ते. दादा काय तुम्ही कुठले? आम्ही कुंभोज गावचे. कुंभोज गावचे. कुंभोज गावचे. सांगलीमध्ये तुम्ही असताय का? सांगलीमध्ये असते.
बर काय वाटतंय सुधीर दादा गाडगे ते तुमच्या इथले आमदार आहेत हा. त्यांनी कामं केलेत का हो? आता तसं बघायला गेलं तर सुधीर गाडगेकडे आम्ही बघत नाही, परंतु एकनाथ शिंदेने दिवाळीच्या कामाला बायकांना 1,500 रुपये दिलेले आहे. आणि टाइमी त्यांना दिवाळी करायची आवश्यकता म्हणजे भासत नव्हती, इतकं त्यांची परिस्थिती वाईट होती, तरी तिने पैसे देऊन का विना दिवाळी साजरी केलेली आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की मोदींनी एकनाथ शिंदेकडे बघून मत भाजपला टाकावं. बर मग बाकींच्याच काय हो, एका आमदाराचं काय आहे घेऊन बसलं. वर तर सत्य तर मोदीने एकनाथ शिंदे पाहिजे ना, बर हेच महत्वाचं आहे. मोदी वर पाहिजे, हा. नाहीतर आता सत्ता भाजपचीच आहे सगळीकडे. अहो पण भाजपची जी सत्ता तुम्ही म्हणताय किंवा भाजपची ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या फसव्या आणि चुकीच्या आहेत. अहो विरोधक काय वाटतं मग तुम्ही का केला नाही? फसवे बी आहेत, मग तुम्ही ह्याच्या अगोदर का केलं नाही? 1 रुपये तुम्ही मदत केलं नव्हता, आता तिने 1,500 रुपये दिले. आता तुम्ही 1,500 रुपये दिले, त्यानंतर तुम्ही म्हणताय फसवेगिरी करलाय. मग तुम्ही ह्याच्या अगोदर का केला नाही? तुमची सत्ता होती का नाही? काँग्रेसची सत्ता होती का नाही? तुम्ही गोरगरिबांना काय करा? आता मी मागासवर्गीय आहे, तरी बी मी भाजपमध्ये मला आकर्षण वाटते, कारण ती लोक चांगली आहेत. चांगले लोक होय चांगले आहेत. आपण कोट्यवधीचा भ्रष्टाचार होते म्हणे की. अहो आणि काँग्रेसच्या काळात कधी भ्रष्टाचार झाला नाही. मस्त एकाच घरातले आमदार खासदार होते, एकाच घरात सावकारकी होती. जर मी मागासवर्गीय असलो तर मागासवर्गीय राखीव मतदारसंघातली एकाच व्यक्तीला तुम्ही काँग्रेसमध्ये उमेदवारी द्यायची. बाप झाला की मुलगा, मुलगा झाला की पुतण्या, असं त्यांच्या खानदानीच सगळं उमेदवारी होती. मग आता भाजपनं काय केलंय तुमचं? बर मग आता इकडं काय वाटतं तुम्हाला, इथं बदल व्हायला पाहिजे का नको? इथं कसं आहे, मला तर वाटतं की भाजप असावं. असं भाजप दादा तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला आमदार कसा असावा? भाजप सुधीर दादा का हो? काम केलेला माणूस आहे केल्यात का मध्ये? 100%. पण कामं केल्यात ते ठराविक लोकांचीच कामं केल्यात ना. कोण म्हणते असं? तुम्ही वार्डात गल्ली बोळात वार्डात जाऊन बघा हा. आणि मग चर्चा करा, कारण का कामं आहेत त्यांची झाल्यात कामं 100%. पण त्यांची कामं आहेत, विकास कामं तिने रस्ते केले, गटर केले, लाईट केलं, मग पाणी दुसरं केलं. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही कामच मागताय, पण व्यक्तिगत लोकांची कामं होत नाहीत मग दुसरं काय तुमचं काम आहे सांगा मला. तुम्हाला कामं पाहिजे, रस्ते गटरी पाणी, त्याच्या पलीकडे काय पाहिजे? तुमची लाईट व्यवस्था, त्याच्या पलीकडे आता काय कमी पडले सांगा तुम्हाला. पण विरोधक म्हणतात यावेळेला परिवर्तन व्हायला पाहिजे. पर्याय नाही त्यांना, ते बोलणार. बर. विरोधक काय म्हणलं मी बोलणार, असं आहे ते का भाजप. काका तुम्ही काय सांगताय? नाही, सध्या तरी सांगलीमध्ये भाजपचाच वार आहे. बर पण सार्वजनिक कामासाठी गाडगे साहेबांनी बरेचसे सहकार्य केलेलं आहे. केलेलं आहे. हा, वैयक्तिक महागाईबद्दल जर बोलाल तर सर्वसामान्यांसाठी ते जरा वेगळा प्रकार आहे. पण स्थानिक लेवलला गाडगे साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे. त्या मानाने सामाजिक क्षेत्रामध्ये हे पृथ्वीराज पाटलांनी बी यांनी बी थोडं केलेलं आहे. या 5 वर्षात गेल्या वेळी जी घासाघासीची निवडणूक झाली, त्यामुळे जरा पृथ्वी पाटलांना जर थोडं प्रोत्साहन मिळालं. त्यातून त्यांनी 5 वर्षांनी गेल्या थोडं आस्था म्हणजे सामाजिक आस्था निर्माण होण्यासाठी, भावनिक प्रश्नासाठी त्यांनी थोडा बराचसा वेळ पैसा खर्च केलेला आहे. सुधीर दादा गाडगेंपेक्षा जास्त पृथ्वीराज बाबा पाटलांनी कामं केल्यात. नाही, पुलांच्या तसं नाही, ते आमदार असल्यामुळे थोडं त्यांच्या फंडातून बरंचसं काम झालेलं आहे. काय सार्वजनिक कामामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. बर मामा तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला आमदार कोण? आमचा मनातला आमदार हे आहे, सुधीर गाडगे. का हो? होय, काम आहे त्यांचं. बर पण 100% काम आहे. सांगतो ना, ठराविक लोकांचीच कामं त्यांच्याकडनं व्हायला लागल्यात. नाही चुकीचं आहे ते. हॅट्रिक करणार त्याने आणि सुधीर दादा येणार. गेल्या आता 2 वेळा ते इथनं आमदार आहेत. होय. त्यावेळेला त्याने आमदारकीला उभं राहायचं नाही असं त्याने ठरवलेलं, ठरवलं ते की कारण त्यांना पराभवाची भीती होती का? नाही परावाची भीती नव्हतीच त्यांना. मग ते त्याने काय असंच म्हटले ते सहज. बर त्यामुळं ते काय नाही आहे, खरं नक्की आहे 100%. नक्की आणि बदल- पृथ्वी दादांचं बी काम आहे आम्हाला, नाही असं नाही. त्यांचं बी काम आहे. त्यांनी कोरोनात वगैरे काम केलंय त्याने. मग सुधीर दादा गाडगे कशाला पाहिजे? त्याने बी केलंय, त्याने बी केलंयच की काम. त्यामुळे काय नाही आम्हाला, तर दादा यायला पाहिजे यावेळी. बर मावशी का हो? ना आपल्याला येत नाही. कुठं आलाय तुम्ही? आम्ही इथलेच आहे नाव स्थानिक काय तुमचं? आहे. शारदा साळुंके. बर काय करताय तुम्ही? काय विकतो? किती वर्ष विकता इथं? झाले की आता 45-50 वर्ष होत आली. 45-50 हो, वर्ष हो. तुम्ही एका ठिकाणी हो, एका विकताय. ठिकाणी विकतोय. बर त्या 45-50 वर्षात तुम्हाला विकास झालेला दिसतोय का इथं? आधी नव्हता, आता दिसतोय. कुणी केला? गाडगिळीने. मग आता या वेळेला ते निवडणुकीला उभारलेलं आहेत. होय काय वाटतंय? येणार.
100% येणार. काय काय कामं केलेत तरी तुमच्या नजरेत? अहो रस्त्याने चालायला येत नव्हतं पहिला, आता गल्ली बोळात व्यवस्थित चालायला वेळेला तर रस्ते पहिले चांगले केलेत, हे आम्हाला महत्वाचं आहे. बर. आणि कुठली पण कामं सांगा तुम्ही करतात ते. अहो पण ते भेटतच नाहीत ना कुणाला. कोण म्हणलं? लोक म्हणतात ते आम्ही भेटत. किती तर वेळा भेटून आलो. बर. हा. आता विरोधक म्हणतात समोर आता यावेळेला बदल व्हायला पाहिजे आता. असं शक्य नाही. काम करणाऱ्या माणसाला द्यायचं नाही, मग कोणाला द्यायचं? हा. गाडगे साहेब काम करतात. असं कधी झालेलं नाही की बाबा आम्ही काम सांगितलं आणि झालेलं नाही. त्यांनी काम केलेले. हा. मला काय येत नाही म्हणजे काय? अहो किती मोठा आहे तुम्ही, अनुभव तुमचा लय मोठा आहे. होय बरोबर आहे. मात्र माणूस काय करता तुम्ही इथं? ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. बर. किती वर्ष करताय? ड्रायव्हिंग करतोय की आता 50 वर्ष झाले. बर. आता एवढ्या 50 वर्षामध्ये आणि आता गेल्या 10 वर्ष इथं विद्यमान आमदार आहेत सुधीरदादा गाडगे, यांनी कामं केल्यात का इथं? कामं केले. आता तुम्ही ड्रायव्हिंग करताय, ड्रायव्हिंग करत असताना रस्त्यातनं खड्डे आणि हे सगळं लागतच असतील की, होय. मग कामं कशी केल्यात? नाही डांबर रस्ते केलेत काय जे बोळात बर. जे त्या वार्डमध्ये हा. केलेत, उगाच काय खोटं बोलायचं नाही. मग आता काय वाटतंय, सुधीरदादा गाडगे यांचं पारडं जड आहे का इकडं? नाही चांगलं आहे. चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला आमदार कोण? गाडगे साहेब. हो. हो, त्यांची त्यांनी कामं जरा भारी केलं सगळे, हा. त्यामुळे ना गाडगे साहेब. कामं केल्यात, फक्त ते तोंड बघून कामं केल्यात नाही तिने. तोंडा बघून नाही, सगळे कामं चांगले केले. हा. होय. काय हो काका, यात खरं आहे काय? ते फक्त तोंड बघून लोकांची कामं करतात. नाही खरं आहे. नाही कामं वेगळे केलीत. हा. कारण का आम्ही तिथं सहीला जर गेलो हा. तर नसले तर ती सही करून ठेवून जाते, लगेच आम्ही 5 मिनिटात. पण तिथं त्या ऑफिस मध्ये भेटतच नाहीत म्हणे. ऑफिसमध्ये त्या टायमिंग वर येते तो. बर. काय 24 तास बसावं का त्यांनी? काय वाटतंय, मनातला आमदार कोण तुमच्या? गाडगे. का? माणूस चांगला. माणूस चांगला आहे हो, पण विकास कामं दिसत नाहीत ना. झाली की विकास झाले? मग काय? काय काय विकास झाले असतील? सांगलीतले 70 वर्षात खड्ड्यात होते, रस्त्यावर आल्यात. बर. खड्डे होते ते रस्त्यावर आलेत, म्हणजे बाहेर आलेत खड्डे त्यातनं. मग अजून खड्डे खराब, रस्ते खराबच आहेत. रस्ते चांगले आहेत. बर. गाडगे साहेबांनी काम चांगले केले. हा. सांगलीचा चांगला विकास झाला. विकास झाला चांगलीचा. पूल बांधले आपल्यासाठी, आयर्न पुलाला लागून समान पूल बांधलाय. हा. हा. सांगलीला जो मेन रोड होता तो सांगलीच्या पेठेतला, तो रोड बांधला. तुम्ही पृथ्वीराज बाबांनी केलं म्हणतात की. पृथ्वीराज बाबांनी केलं, पण त्यांनी केलं असेल तरी ते चांगलं आहे. त्यांनी पण बाबा सुद्धा चांगले आहे. आम्ही काय दोन्हाला नाव ठेवत नाही, काम करतात. गाडगे साहेब सुद्धा काम करतात आणि पृथ्वीराज बाबा सुद्धा काम करतात. आता पुरात सुद्धा त्यांनी काम केले. नाव त्या दोघांचे काय ठेवायचं, बरोबर काय? मामा पाण्या नाही गेलं दादा. हा पाण्या थंड काय? ऊन लागा लागले, गार आहे. तापले ऊन. बर. निवडणुकीचं वातावरण तापले. वातावरण तापलं. कुणाचं वारावं इकडे? काय तसं काय सांगू शकत नाही. का हो? काय सांगू शकत नाही. आता आपण त्यात नसतो म्हणून ते काय सांगू शकत नाही. मतदान करताय का नाही? मतदान करतोय. विकास बघताय का नाही? विकास बघतोय काय, आपल्या मनात येईल त्याला मतदान करायचं मोकळं आहे. बर. विकास केलाय का इथं विद्यमान आमदारांनी? सुधीरदादा गाडगे आमदार आहे, केलं की. त्यांनी कामं केल्यात. केलं. आता यावेळेला काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल असं वाटतंय? काय सांगता येत नाही बघा आम्हाला या पटी. बर. एवढं आम्ही सांगतो. काय आता निवडणुका सुरू आहेत, काय वाटतंय कुणाचं वार आहे इकडे? माझं नाव अशोक रघुनाथ साळुंके. वार आमचं इथं बीजेपी सुधीरदादा गाडगेंचा आहे. का हो? का हो म्हणजे ते त्यांनी विकास केलेला आहे आणि आमच्या जवळच राहतो तो. तोंड बघून विकास केला म्हणा. नाही ऑलरेडी सांगली जिल्ह्याचा विकास केला ज्या त्यांच्या मतदारसंघातला. हा मग पण तेच की तोंड बघून विकास केला असं म्हणतो का म्हणतात मग? तोंड बघून ज्यांना विकास पाहवत नाही ते म्हणतायत, आम्ही म्हणणार नाही. बर. काय आणि विकास म्हणजे वैयक्तिक पैसे वगैरे काही दिलेले नाहीत. रस्ते पुढे शामराव नगर, आयल्या नगर इकडे जाऊन बघा तुम्ही, विकास केलेला आहे. पण आता म्हणतात 2 वेळा ते आमदार झाले, आता तिने थांबावं. असं काय थांबणं का, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा हॅट्रिक करायची असेल त्यांना, लोकांचा आग्रह आहे त्यांनी निवडून उभं राहावं म्हणून. पण दुसरीकडे विरोधक म्हणतात यावेळेला बदल होणार इथं. नाही ते कसं असते, थापा मारायला काय जाते. हा हे बघा, असं तसं करायला काय होतंय हो, इकडं येऊ दे, असं तसं करायला काय होतंय. हा मग कोण बी म्हणणारच की, आपलं घोडं पुढं दाखवणारच की.
आणि आता विकास जो तुम्ही म्हणा लागलायसा ते लोकांना भेटतच नाहीत, मग विकास करून काय उपयोग? अहो लोकांना भेटायचं काय, आता मी आनंद टाकी पैसे असतं ते त्यांचं दुकान आहे इथं गाडीकरांचं काय, आणि राहायला बी तिथंच आहेत. आता सारख्याच प्रचार सभा होत आहेत, भेटत नाहीत कसे. गाडीची काच त्यांच्या कधी खाली झालेला नाही. अहो गाडी खाली झाली म्हणजे मोठ्या लोकांच्या गाडीच्या काचा बंदच असतात. धुरा उडतोय, कोण काय खेळत असलं क्रिकेट बिकेटचं बॉल लागू शकतो. पण लोकांना भेटायला पाहिजे ना त्यांनी. अहो तुम्ही तुमची इच्छा असल्या तुम्ही गेल्या तुम्हाला भेटणारच की. बर, हा त्यांची खालची लोक भेटू देत नाहीत. कोण अहो खालची लोक भेटून देत नाही, माझ्यात पॉवर आहे, मी तुम्हाला भेटून दाखवतो. काय कुठल्या माणसाला भेटायचं तुम्ही कार्यकर्ते आहेत म्हणून बोलताय हो. नाही नाही नाही, मी मुंबईत राहत होतो, मी शिवसेनेचा मूळचा कार्यकर्ता आहे. पण आता शिवसेनेला मानत नाही मी, कारण काय जो विकास करेल तो आपला माणूस. बर, विकास करेल तो आपला माणूस. त्यांना जर भेटायचं झालं, त्यांच्याकडनं कुठलं काम करायचं झालं तर मोठा वशिला कुठला घेऊन जायला लागतो? नाही नाही, वशिला काय घेऊन जायला लागत नाही. तुमचं कुठलं काम असेल मला भेटा, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. अनेक आता विकास कामं जी झाली त्यात पृथ्वीराज बाबांनी केल्यात म्हणे भरपूर. नाही नाही, हा पृथ्वीराज बाबा ना तसं वाटतंय. अहो ते त्यांच्या एरियात त्यांनी केलं असेल. आता सत्तेमध्ये हे आहेत तर मग निधी खेचून आणला तर गेला कुठं, विकास झालाच की बघतोय आम्ही. आता ऑलरेडी तुम्ही बघा किती हजारांनी निवडून येतात. आता मला सांगा, 23 तारखेला निकाल आहे, 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला निकाल काय असणार आहे? इथला काय सांगलीचा निकाल 1001% गाडगीळ साहेब येणार. आणि राज्याचं काय होईल? राज्याचं बघा बाहेरचं सांगता येत नाही, पण तरी सुद्धा बीजेपी येणार. हे बघा, देशासाठी नरेंद्र मोदी हवा आहे आम्हाला, आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपी पाहिजे. काय नरेंद्र मोदीचं कणखर नेतृत्व आहे. आणि अमेरिकेमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प माझा दोस्त आहे, आला का नाही, त्याचा परिणाम झाला का, निवडून आला का नाही सांगा. ते 2 महिने अगोदर जन्म चाचणीमध्ये डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर होता, पण ह्यांनी 50 लाख भारतीय तिथे आहेत अमेरिकेत. आणि नरेंद्र मोदी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प माझा मित्र आहे, लगेच पाडलं फिरलं. एवढी नरेंद्र मोदीमध्ये ताकद आहे. तर आपण सांगली विधानसभा मतदारसंघातील या मुख्य बाजारपेठ जी आहे या बाजारपेठेमध्ये आपण फेरफटका मारला. येथील नागरिकांशी संवाद साधला, काही व्यापारी मंडळी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की विद्यमान आमदार जे आहेत सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत. रस्त्यांचा जो महत्वाचा प्रश्न होता तो रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे. चालता येत नव्हतं, मात्र आता रस्ते चांगले झालेत. मात्र दुसरीकडे असं म्हणतात की काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं झालेली आहेत. रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, अशाही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अगदी संमिश्र अशा प्रतिक्रिया या मुख्य बाजारपेठेत आपल्याला ऐकायला मिळाल्या. केके न्यूज साठी सद्दाम अली, सांगली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.